तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता आपण होतो मनमाडमध्ये इकडे मालेगावला गेलो होतो आपण गाडी आणण्यासाठी आपली महिंद्राची. तर मित्रांनो, आता सध्या मी मनमाडच्या ब्रिजवर आहे. तुम्ही बघू शकता मनमाडच्या ब्रिजवर किती ट्रॉफिक आहे. असा कोणताच दिवस नाही का मनमाडमध्ये ट्रॉफिक नसेल. तर आता तुम्हाला ट्रॉफिक दाखवतो बघा मित्रांनो. बघा मित्रांनो, ट्रॉफिक इथून तिथून 3 ते 4 किलोमीटरपर्यंत ट्रॉफिक आहे. म्हणजे ट्रकवाले, ट्रान्सपोर्टवाले रोड टॅक्स भरत्या, परत टोल पण देतात. रोड टॅक्स एवढं देऊनसुद्धा ट्रक ड्रायव्हरांना बघा किती ट्रॉफिकमध्ये थांबावं लागतं, 2-2, 3-3 तास. आणि मेन म्हटलं तर हा मनमाड हायवे, याला तर दररोज डेली ट्रॉफिक असतेच एवढी. बघा मित्रांनो, किती गाड्या उभ्या आहे, किती टाईमच्या उभ्या आहे. मी मालेगावला गेलो तेव्हापासून ट्रॉफिक इथं लागलेली. तर आता मी रिटर्न आलेलो आहे, तरी पण ट्रॉफिक तशीच. 3 ते 4 तास एक ट्रक या ट्रॉफिकमध्ये उभी राहते आणि त्याच्यानंतर या ट्रॅफिकमधून ती बाहेर निघते आणि पुढे हायवेला लागते. म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारला एवढा रोड टॅक्स येतो गाड्यांमधून आणि टोल पण घेतात ते. आणि एवढे आपण रोड टॅक्स टोल भरूनसुद्धा आपल्याला एवढ्या ट्रॅफिकमध्ये राहावं लागतं. हे बघा टँकरवाले कसे अपोजिट साईडने येत आहे गाड्यांवाले, बघू शकता तुम्ही. म्हणजे एवढी ट्रॅफिक जाम झालेली. आणि ही ट्रॅफिक आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघशाल मित्रांनो, कमीत कमी 3 ते 4 किलोमीटरपर्यंत ही ट्रॉफिक आहे, त्याच्यापेक्षा पण जास्त आहे. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ट्रॉफिक दिसेल. कितीपर्यंत लाईन लांब आहे बघा. आणि हा तर दिवस आहे, दिवसामध्ये एवढे ट्रॉफिक आहे. तुम्ही रात्री कधी या रस्त्याने आले तर तुम्हाला 5 ते 6 तास ट्रॉफिकमध्ये थांबावं लागेल. एवढी भयानक ट्रॉफिक या हायवेला राहते. आणि मी पण स्वतः हे बा गाडी आणली, मला 1 ते 1.5 तास झालेला आहे मी या ट्रॉफिकमध्ये फसलेलो आहे. म्हणजे समोर पण जाता येत नाही आपल्याला आणि दुसरा पण रस्ता नाही त्याला का बाहेरून आपण बायपासने जाऊ शकतो. हाच एक रस्ता आहे मनमाडमधून का या रस्त्याने या ट्रॉफिकमधून जावं लागेल आपल्याला. या का मित्रांनो, किती ट्रॉफिक. 5 ते 6 किलोमीटर फिक्स एवढी ट्रॉफिक असेल ही अंकाई किल्ल्यापर्यंत. पण ट्रॉफिक दाखवतो मित्रांनो. हा वन साईड जो आपण या रस्त्याने चाललो आहे तो रस्ता मोकळा आहे, पण जी येवल्यावरून ट्रॅफिक येते ती ट्रॅफिक पूर्ण जाम झालेली आहे, पूर्ण फुल भरलेली. पूर्ण रस्ता जाम झालेला आहे. छोट्या गाड्या आहेत त्या साईडने निघून जात्या रॉंग साईडने, पण ट्रकवाल्यांसाठी खूप प्रॉब्लेम आहे. ट्रकवाल्यांना दुसऱ्या साईडने निघता नाही येत, त्याच्यामुळं त्यांना या ट्रॉफिकमध्ये फसायला बघा. ट्रॉफिक इथपर्यंत ट्रॉफिक आहे मित्रांनो. आणि या ट्रॅफिकमध्ये कोण कोण म्हणजे फसलेलं आहे याच्या पहिले त्यांनी आपल्याला कमेंट करा मित्रांनो. तर चला, धन्यवाद मित्रांनो. परत आपण थोडं पुढं आल्यानंतर परत ट्रॉफिक लागलेली आहे आपल्याला. बघा लाईनच लाईन आहे एकदम. आणि आपल्याला बघा कुठं रॉंग साईडने म्हणजे गाड्यांच्या अपोजिट साईडने गाडी टाकून आपल्याला गाडी काढावं लागून राहिली. मनमाड मालेगाव हायवेचे एवढे बुरी हाल आहे. मोठ्या कंटेनर गाड्यांना दुसरा रस्ता पण भेटत नाही, त्याच्यामुळे ते एका मागे एक उभ्या राहत्या. आणि आपण गाडी कुठून टाकलेली बघा मित्रांनो.
एक टायर आपलं रस्त्याच्या खाली आहे, एक टायर वरती आहे. असंच आपल्याला कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर असंच जाणं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला ट्रॉफिक थोडी मोकळी भेटेल. जे ट्रकवाले कंटिन्यू या रस्त्याने चालत असत त्यांच्यासाठी खूप वाईट अवस्था आहे. म्हणजे दरवेळेस मनमाडमध्ये आल्यानंतर 2 ते 3 तास या ट्रॅफिकमध्ये घालवायचे आणि मग आपल्या पुढल्या प्रवासाला सुरुवात करायची.